स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे वीकली करंट अफेअर्स 2025. मागच्या वीकचे करंट अफेअरचा व्हिडिओ काही कारणामुळे टाकला नाही, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 17 ते 31 ऑक्टोबर 2025चे करंट अफेअर्स. महत्त्वाचे 60 प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहे. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात येणार आहे. आयोजन करण्यात येणार आहे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमची ही 5वी आवृत्ती आहे. राजस्थानमधील 7 शहरांमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या शहरांचा समावेश आहे. 5व्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रथमच बीच व्हॉलीबॉल, कोनोइंग आणि कायाकिंग, सायकलिंग आणि खो खो यांचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, द्विपक्षीय युद्ध अभ्यास समुद्र शक्ती भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंडोनेशिया. भारत आणि इंडोनेशियाच्या नेव्हीमध्ये हा युद्ध अभ्यास आयोजन करण्यात आलं. याचं 14 ते 17 ऑक्टोबर 2025 आवृत्ती आहे याची 5वी. आयोजन स्थळ विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? यामध्ये भारत आहे 23व्या क्रमांकावर. प्रथम 3 देश आहेत युनायटेड किंगडम, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीला मिनीरत्न कंपनीचा दर्जा मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिंदुस्तान शिपयार्ड. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा दल NSGचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 17 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, फिक्कीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनंत गोयंका. पुढचा प्रश्न आहे, सिनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप राजमाता जिजाबाई ट्रॉफी कोणी जिंकली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मणिपूर. ही 30वी राष्ट्रीय महिला चॅम्पियनशिप होती. उपविजेता टीम आहे पश्चिम बंगाल. आयोजन करण्यात आलं 4 ते 15 सप्टेंबर 2025. पुढचा प्रश्न आहे, गोमती पुनर्जीवन मिशनची सुरुवात कोणत्या राज्याने केली? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ गेमचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या IITने कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी रिंग 1 लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, IIT मद्रास. पुढचा प्रश्न आहे, कोणते राज्य सरकार UCC अंतर्गत विवाह नोंदणी करणं अतिशय सोपं केलं आहे? कोणत्या राज्याने? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, वनरक्षक योजना 25
वनरक्षक योजनेला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. ही योजना कधी सुरू करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2000. पुढचा प्रश्न आहे, 2 दिवसीय आसियान फिल्म महोत्सवचं आयोजन कुठे करण्यात आलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चेन्नई. पुढचा प्रश्न आहे, IUCN स्पेशल सर्व्हिस कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विवेक मेनन. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये इनरॉक नौसैनिक अभ्यास करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण कोरिया. आयोजन करण्यात आलं याचं 13 ऑक्टोबर 2025. आयोजन स्थळ आहे दक्षिण कोरिया, बुसान. दक्षिण कोरियाच्या बुसान नेव्हल बेस येथे हा युद्धाभ्यास पहिल्यांदा आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताला 7व्यांदा मानवाधिकार परिषदेच्या सदस्यपदी नियुक्त केलं आहे. कोणत्या वर्षासाठी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2026-2028. 2026 ते 28 पर्यंत नियुक्त करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले व्हर्च्युअल म्युझियम ऑफ स्टोलन ऑब्जेक्ट्स कोणी लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, युनेस्को. पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिल्यांदा आयोजित DNA बेस्ड काउंटनुसार सर्वाधिक जंगली हत्ती कोणत्या राज्यात आढळून आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्नाटक. प्रथम 3 राज्य आहेत कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या 3 राज्यात भारतातील एकूण हत्तींच्या 53.16% हत्ती आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी विदेशी विकास योजना कोणत्या देशात बनविण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंगोलिया. या योजनेद्वारे ऑइल रिफायनरी बनविण्यात येणार आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, LPG आणि एव्हिएशन फ्यूल बनविण्यात येईल. यासाठी भारताकडून 1.7 बिलियन लोन देण्यात येईल. योजना 2025 पर्यंत बनविण्यात येईल. इथं आहे 2028 पर्यंत बनविण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, फिफा वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करणारा दुसरा सर्वात छोटा देश कोणता बनला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केप वर्ड. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 17 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, 11वा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठे आयोजित केला जाणार आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, चंडीगड. पुढचा प्रश्न आहे, IFA फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोहन बगान. या स्पर्धेत मोहन बगानने ईस्ट बंगालला हरवले आहे. मोहन बगानने 21 वेळा ही चॅम्पियनशिप जिंकली आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल एअर पॉवर रिपोर्टनुसार भारतीय वायुसेना कितव्या क्रमांकावर आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6वा. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 20 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात नवीन कवक प्रजाती ब्रिझोपोरस कनाडी आढळून आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारताकडून अंटार्क्टिकामध्ये बनविल्या जाणाऱ्या चौथ्या नवीन संशोधन केंद्राचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मैत्री 2. पुढचा प्रश्न, खाण मंत्रालयाच्या खाण तत्परता निर्देशांकात कोणते राज्य प्रथम आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, अक्कई पद्मशाली यांची कोणत्या संस्थेच्या समितीत पहिली ट्रान्सजेंडर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे, भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने वर्ल्ड कप फायनलमध्ये कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कांस्य पदक. ही स्पर्धा चीनमधील नानजिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, जनसुरक्षा आणि विमा लक्ष्मी योजना कोणी सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, LIC. पुढचा प्रश्न, गुगल क्लाउडसोबत AI म्युझिकसाठी कोणी करारावर स्वाक्षरी केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, AR रहमान. पुढचा प्रश्न आहे, स्टेट मायनिंग रेडिनेस इंडेक्स 2025च्या मिनरल रिच श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक मिळवला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, जागतिक सामाजिक विकास शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, कतर. हे दुसरे जागतिक सामाजिक विकास शिखर संमेलन असणार आहे. याचे आयोजन कतरमध्ये दोहा येथे करण्यात येणार आहे. 4 ते 6 नोव्हेंबर 2025. पुढचा प्रश्न, द ब्रह्मास्त्र अनशील्ड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, T. शिवानंदन. पुढचा प्रश्न आहे, वी राईज हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नीती आयोग. पुढचा प्रश्न आहे, पहिल्यांदा स्टेट ऑफ फायनान्स फॉर फॉरेस्ट्स 2025 रिपोर्ट कोणी जारी केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, UNEP. पुढचा प्रश्न आहे, तन्वी शर्माने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रौप्य पदक. पुढचा प्रश्न आहे, सुलतान जोहर कप 2025 मध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रौप्य पदक.
पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल एअर रँकिंगनुसार भारतीय वायुसेना जगात कितव्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6व्या क्रमांकावर. पुढचा प्रश्न आहे, सागरी सराव जेमेक्स 2025 भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सराव आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. भारतीय नौदलाचे जहाज INS सह्याद्री हे स्वदेशी बनावटीचे शिवालिक श्रेणीचे मार्गदर्शी क्षेपणास्त्र स्टील्थ फ्रिगेट आहे. त्याने 16 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान जेमेक्स 25 जपान आणि भारत सागरी सरावच्या सागरी टप्प्यात भाग घेतला आणि 21 ऑक्टोबर 2025 रोजी हार्बर टप्प्यासाठी जपानमधील योकोसुका येथे बंदरात प्रवेश केला. योकोसुका येथे आगमन होण्यापूर्वी INS सह्याद्री आणि JMSDF जहाजे असाही, ओमी आणि पाणबुडी जिर्नयू यांनी जेमेक्स 25च्या सागरी टप्प्यात भाग घेतला. पुढचा प्रश्न आहे, दिवाळीला अयोध्येत किती दिवे लावून गिनीज बुक रेकॉर्ड बनविण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26 लाख. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने किती करोड रुपयांची कापूस क्रांती योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 600 करोड रुपये. पुढचा प्रश्न आहे, कटिबिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आसाम. पुढचा प्रश्न आहे, कोणते राज्य CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल फोन रिकव्हरीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेलंगणा. पुढचा प्रश्न, नो किंग नावाने विरोध प्रदर्शन कोणत्या देशात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमेरिका. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात नो किंग नावाने विरोध प्रदर्शन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे, AI इम्पॅक्ट शिखर संमेलन कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, इंडियन क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शांता रंगास्वामी. इंडियन क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या शांता रंगास्वामी या पहिल्या भारतीय महिला आहेत. पुढचा प्रश्न आहे, CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 49वी. यामध्ये एकूण 52 देश आहेत. प्रथम 3 देश आहेत, नेदरलँड, आइसलँड, डेन्मार्क. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी टायटॅनियम आणि सुपर ऑइल मटेरियल प्लांटचं उद्घाटन कुठे केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लखनौ. पुढचा प्रश्न आहे, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रंजना देसाई. भारत सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. रंजना प्रकाश देसाई यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सीमांकन आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. समान नागरी संहिता लागू करण्यासाठी शिफारस करणाऱ्या
समितीच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश राहिल्या आहेत. इतर 2 सदस्य आहेत. पुलक घोष प्राध्यापक आहेत IIM बेंगळुरू. सदस्य सचिव म्हणून पंकज जैन पेट्रोलियम मंत्रालयातील सचिव आहेत. पुढचा प्रश्न आहे, 5 दिवस चालणारा तिहार उत्सव कुठे साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नेपाळमध्ये. पुढचा प्रश्न आहे, निकोलस सरकोजी यांना 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. ते कोणत्या देशाचे पूर्व राष्ट्रपती होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, कला हिरण पुनर्प्रवेश योजना कोणत्या राज्याने यशस्वीपणे लागू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, छत्तीसगड. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने शाळा आणि कॉलेजमधील अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोवा. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिस्क अँड रिसिलियन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 155. प्रथम 3 देश आहेत स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि नॉर्वे. फुटबॉलचा MLS गोल्डन बूट अवॉर्ड 2025 कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लिओनेल मेस्सी. पुढचा प्रश्न आहे, कोणी नवीन ब्राउझर ॲटलास लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, OpenAI. पुढचा प्रश्न, अंकटाडचे शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वित्झर्लंड. हे संमेलन स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे पार पडले. हे 16वे शिखर संमेलन आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 31 ऑक्टोबर. राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी साजरा केला जातो. तर हे होते महत्त्वाचे 60 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.